फ्रेंड्स, आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्समध्ये रिडक्शन मेथड पाहणार आहेत. रिडक्शन मेथड, ठीक आहे. नावातच आहे पहा, रिडक्शन म्हणजे आपल्याला काहीतरी रिडक्शन करायचं किंवा रिड्यूस करायचं आहे. आता रिड्यूस नेमकं काय करायचं आहे, मॅट्रिक्स नेमका कसा रिड्यूस करायचा आहे, कोणत्या टाईपमध्ये रिड्यूस करायचा आहे आणि त्याच्यानंतर इक्वेशन्स कशी सॉल्व करायचे आहेत हे या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. आता रिडक्शन म्हणजे काय बघा, सर्वात अगोदर आपण एक एक्झाम्पल घेऊयात. समजा x + y + z = 3, त्याच्यानंतर 2x - y + z = 4 आणि त्याच्यानंतर x - y + 3z = 3. ठीक आहे. याला सोल्युशन आहे की नाही आपण ते नंतर चेक करूयात. सर्वात अगोदर हे इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल पहा. या ठिकाणी सर्वात अगोदर a = म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्स आपण लिहू शकतो, जो आहे 1 1 1. म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे कोइफिशियंट्स आपण इथे लिहिलेत. त्याच्यानंतर आहे 2 - 1 1 आणि त्याच्यानंतर आहे 1 - 1 3. ठीक आहे. हा झाला कोइफिशियंट मॅट्रिक्स. त्याच्यानंतर x घेऊयात, जो असेल व्हेरिएबल मॅट्रिक्स. कॉलमवाईज लिहितो आपण व्हेरिएबल्स x y z असे 3 व्हेरिएबल्स आहेत आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्मचा जो मॅट्रिक्स आहे b तो असेल 3 4 आणि 3. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी मॅट्रिक्स इक्वेशन लिहू शकतो. देअरफॉर मॅट्रिक्स इक्वेशन इज, मॅट्रिक्स इक्वेशन काय असेल बघा, ax = b. a ची किंमत आहे आपल्याकडं 1 1 1, 2 - 1 1, 1 - 1 3. x आहे x y z आणि त्याच्यानंतर आहे b, ज्याची किंमत येते 3 4 3. ठीक आहे. कारण का हे जेव्हा आपण मल्टिप्लाय करू दोन्ही, म्हणजे पहिला रो पहिला कॉलम घेऊ तेव्हा पहिलं इक्वेशन असेल, दुसरा रो पहिला कॉलम घेऊ तेव्हा दुसरं इक्वेशन असेल आणि तिसरा रो पहिला कॉलम घेऊ तेव्हा इक्वेशन येईल थर्ड नंबरचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिडक्शन फॉर्मॅट नेमकं कसं अप्लाय करायचं, याच्या अगोदर आपण इन्व्हर्जन फॉर्म पाहिलेला आहे. इन्व्हर्जन फॉर्ममध्ये हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स होता त्याचा आपण इन्व्हर्स काढला होता आणि लिहिलेलं काय होतं, x = a इन्व्हर्स × b. जेव्हा आपण हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया तेव्हा x मधल्या साऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आपल्याला राईट हँड साईडला भेटून जातात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं पहा, याच्यामध्ये रिड्यूस करायचं. काय रिड्यूस करायचं, हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे हा कोइफिशियंट मॅट्रिक्स रिड्यूस करायचा आहे बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि रिड्यूस कशात करायचा आहे, तर तो अप्पर ट्रायंग्युलरमध्ये करा किंवा लोअर ट्रायंग्युलरमध्ये करा किंवा डायगोनल मॅट्रिक्समध्ये करा. आता अप्पर लोअर माहिती आहे आपल्याला. समजा मी हे 3 एलिमेंट 0 बनवले, याचे हे 3 एलिमेंट्स मी जर 0 बनवले तर तयार होणारा मॅट्रिक्स कोणता असेल, अप्पर ट्रायंग्युलर असेल. त्याच्यानंतर समजा हे करायच्याऐवजी मी जर हे 3 एलिमेंट 0 बनवले तर तो काय तयार होईल, लोअर ट्रायंग्युलर तयार होईल. आणि सर्वात शेवटी जर समजा हे दोन्हीच्या ऐवजी आपण डायगोनल जरी बनवला तरी आपल्याला भेटून जाणार आहे डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे जर डायगोनल एलिमेंट सोडून सारेच एलिमेंट्स आपण जरी 0 बनवले तरी आपल्याला फायनल व्हॅल्यूज व्हेरिएबलच्या भेटून जातील. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे तो रिड्यूस करायचा. अप्परमध्ये करा किंवा लोअर ट्रायंग्युलरमध्ये करा किंवा डायगोनल मॅट्रिक्समध्ये करा. त्याच्यानंतर जर समजा हे आपण अप्पर ट्रायंग्युलरमध्ये केले, सपोज करा की मी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून हे 3 एलिमेंट 0 बनवले. याच्यानंतर काय करायचं आहे, याच्यानंतर आपण डायरेक्टली वापस इक्वेशन्स लिहून घेऊ शकतो. इक्वेशन्स कसे लिहिता येतील पहा. हे 3 एलिमेंट 0 बनवलेत सपोज करूयात आपण. आता हे 3 इक्वेशन्स कसे लिहिता येतील पहा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम x + y + z, x + y + z = व्हॅल्यू असेल 3, हे आणि हे = येतं 3. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 - y + z, 0 - y + z येतं राईट हँड साईडला आहे 4 आणि त्याच्यानंतर लास्ट येतं 0 + 0 + 3z, 3z = 3. ठीक आहे. म्हणजे 0 बनवल्यानंतर या टाईपचे आपण वापस इक्वेशन्स लिहू शकतो. म्हणजे याच्यामध्ये 3 0 बनवलेत, लोअर ट्रायंग्युलर बनवा किंवा अप्पर ट्रायंग्युलर बनवा. दोन्ही बनवल्यानंतर आपण या टाईपचे 3 इक्वेशन्स वापस लिहू शकतो. आता याच्यावरून या इक्वेशनवरून झेडची किंमत भेटून जाते आणि ही किंमत वापस
सेकंड इक्वेशनमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला भेटून जातो y, आणि y आणि z आल्यानंतर आपण यक्षी किंमत इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणजे रिडक्शन मेथडमध्ये फक्त आणि फक्त लक्षात ठेवा, जो काही कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे तो कोइफिशियंट मॅट्रिक्स ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये रिड्यूस करायचा आहे. तो अप्पर बनवा किंवा लोअर बनवा, किंवा तो दिलेला मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्समध्ये रिड्यूस करायचा आहे. आणि डायगोनलमध्ये रिड्यूस केल्यानंतर किंवा अप्पर आणि लोअर ट्रँग्युलरमध्ये रिड्यूस केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली या टाईपच्या इक्वेशनवरून एक्स वाय झेडच्या किमती भेटून जातील, काढता येतील. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊन आपण पाहूयात. सॉल्व बाय रिडक्शन मेथड. मेथड कोणतीही वापरा, आन्सर सेम असणार आहे. सॉल्व बाय रिडक्शन मेथड. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ए लिहून घेतोय. ए आहे कोइफिशियंट मॅट्रिक्स, जो येतो पहिल्याचे कोइफिशियंट्स असतील 1 3 3, त्याच्यानंतर दुसऱ्याचे कोइफिशियंट्स आहेत 1 4 4, आणि त्याच्यानंतर आहेत 1 3 4. ठीक, त्याच्यानंतर एक्स आहेत, व्हेरिएबल मॅट्रिक्स लिहिता येईल. 3 व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय आणि झेड, आणि कॉन्स्टंट आहे फर्स्ट 12, नंतर 15 आहे, आणि नंतर 13 आहे. ठीक आहे, देअरफॉर मॅट्रिक्स इक्वेशन इज AX इज इक्वल टू बी. ए लिहून घेतोय मी इथंच 1 3 3 1 4 4 1 3 4 1 3 3 1 4 4, आणि शेवटी आहे 1 3 4. त्याच्यानंतर आहे एक्स वाय आणि झेड इज इक्वल टू बी असेल 12 15 आणि 13. याच्यामध्ये फक्त आणि फक्त रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे, कारण कॉलमचा जेव्हा आपण यूज करू तेव्हा इथं तर आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू शकतो, परंतु या ठिकाणी 3 कॉलम नाहीत, म्हणजे इथं त्या टाईपचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आपण अप्लाय करू शकत नाहीत. म्हणून इथं लक्षात ठेवायचं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून या ट्रँग्युलर मॅट्रिक्स बनवायचा आहे. ठीक आहे, बनवतो आपण. आता ट्रँग्युलर बनवताना मला एकतर अप्पर ट्रँग्युलर बनवावं लागेल किंवा लोअर ट्रँग्युलर बनवावं लागेल. मी हे 3 एलिमेंट्स 0 बनवणार आहेत, म्हणजे मला अप्पर ट्रँग्युलर बनवता येईल. आता यूज काय करायचं आहे पहा, हा एलिमेंट्स मला 0 बनवायचे, म्हणजे हा एलिमेंट जेव्हा 0 बनवायचा असतो तेव्हा याचा यूज करून मग मी तो एलिमेंट 0 बनवू शकतो. बघा ऑपरेशन कोणतं असेल, हा एलिमेंट 0 बनवायचा, हा एलिमेंट दुसऱ्या रोमध्ये आहे म्हणजे दुसरा रो चेंज होईल, R2 चेंज होईल, आणि हा एलिमेंट 1 आहे म्हणजे R2 मधून हा मायनस केला तर 0 होऊन जाईल, R2 मधून R1 मायनस करायचं. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, याचा यूज करून जर तुम्ही 0 बनवलात तर आणखीन सोपं जाईल. त्याच्यानंतर हा पण 0 बनवूयात लगेच. अँड सेकंड ऑपरेशन असेल, हा एलिमेंट पण 0 बनवायचा आहे, याचा यूज करून हा एलिमेंट 0 कसा बनवायचा बघा. हा एलिमेंट आहे R3 मध्ये प्रेझेंट, आणि याच्यामधून हा मायनस करायचा, म्हणजे R3 मधून R2 मायनस करा, आपल्याला हे पण 0 भेटून जाईल. आता हे अप्लाय करताना व्यवस्थित फक्त कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. फर्स्ट रो चेंज होत नाही, 1 3 3 ॲज इट इज. सेकंड रो चेंज होतोय कसा, याच्यामधून सेकंड रोमधून फर्स्ट रो मायनस होतोय, 1 - 1 इथं आला 0, 4 - 3 हा आला 1, 4 - 3 हा पण आला 1. त्याच्यानंतर थर्ड रोमधून फर्स्ट रो मायनस होतोय, 1 - 1 ही किंमत आली 0, 3 - 3 ही पण किंमत 0 आली, आणि 4 - 3 ही किंमत येते 1. पुढं आहे एक्स वाय झेड. सेम ऑपरेशन्स आपल्याला पुढं पण अप्लाय करायचे. ते ऑपरेशन्स काय येतील पहा. फर्स्ट रो ॲज इट इज, आता सेकंड रोमधून फर्स्ट रो मायनस करायचा आहे, 15 - 12 ही किंमत आली 3, 13 - 12 ही किंमत काय आली 1. ठीक आहे, म्हणजे या दोन ऑपरेशनमध्येच आपल्याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स भेटून जातो. आता याचा यूज करून आपण 3 इक्वेशन्स लिहू शकतो. काय इक्वेशन्स असतील बघा. नाऊ मॅट्रिक्स इक्वेशनवरून आता डायरेक्ट आपण लिनियर इक्वेशन लिहून घेऊयात. आता लिनियर इक्वेशन लिहायची आहेत कसे बघा. पहिला रो पहिला कॉलम हे मल्टिप्लाय करायचं आहे फक्त, आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जो काय एलिमेंट येईल तो एलिमेंट 12 इतका असेल. ठीक, कारण का हा जो मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स असेल तो असेल 3/1चा, आणि हा पण आहे 3/1चा. दोन्ही कम्पेअर करू तर पहिला एलिमेंट आणि याचा पहिला एलिमेंट सेम असेल, दुसरा एलिमेंट याचा आणि दुसरा एलिमेंट याचा सेम असेल, थर्ड एलिमेंट त्या स्टेपमध्ये सेम असतील. बघा आता पहिला एलिमेंट जेव्हा मल्टिप्लाय करू, पहिला रो जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा 1x म्हणजे फक्त x असेल, प्लस 3y प्लस 3z.
इज इक्वल टू काय भेटेल 12. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रो हा फर्स्ट कॉलम 0x करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लाय करायचे 0x 0 त्याच्यानंतर 1y प्लस 1z म्हणजेच y प्लस झेड इज इक्वल टू आहे 3 आणि लास्ट असेल 0x प्लस 0y प्लस झेड म्हणजे फक्त झेड असेल इज इक्वल टू 1. ठीक आहे. म्हणजे झेडची किंमत भेटली. आता ही किंमत आपण या इक्वेशनमध्ये ठेवूयात आणि दोन्ही किमती वापस फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवूयात. साऱ्या व्हॅल्यूज आपल्याला भेटून जातील. हे इक्वेशन नंबर 1 असेल, हे इक्वेशन नंबर 2 असेल. पुट इन इक्वेशन नंबर 2. आता हे जर आपण याच्यामध्ये ठेवून दिलं तर काय भेटतं पहा, y प्लस 1 इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3 मायनस 1 ही किंमत असेल 2. पुट इन 1. y भेटलेला आहे, z भेटलेला आहे, काढायचं आपल्याला फक्त x. इथे ठेवून देऊत. x प्लस 3 इंटू वायची किंमत आहे 2 प्लस 3 इंटू झेडची किंमत आहे 1 इज इक्वल टू 12. x प्लस 6 प्लस 3 इज इक्वल टू 12 म्हणजे x इक्वल्स टू काय आला बघा, हा असेल 9. 9 आपण तिकडे घेऊन गेल्यानंतर सबट्रॅक्शनमध्ये जाईल. 12 मायनस 9 येतं 3. हेन्स x इक्वल टू 3, y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू 1 इज अ सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय अडचण नसावी पहा, आपण काय केलेलं आहे, जनरली जो कोएफिशिएंट मॅट्रिक्स आहे तो कोएफिशिएंट मॅट्रिक्स फक्त अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलरमध्ये शिफ्ट केला किंवा रिड्यूस केला आहे आणि रिड्यूस केल्यानंतर डायरेक्टली या टाईपचे इक्वेशन्स लिहिलेत आणि इक्वेशन्स लिहून आपण कॅल्क्युलेशन्स करून एक्स वाय झेडच्या किमती इव्हॅल्युएट केल्यात. याच्यामध्ये काय अडचण नसावी. आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. इज इक्वल टू 2 सॉल्व बाय रिडक्शन मेथड. सेम फॉर्मॅट असेल. ax इक्वल्स टू b मॅट्रिक्स इक्वेशन आहे. याच्यामध्ये याची किंमत आहे 1 मायनस 1 1. नेक्स्ट असतील कोएफिशिएंट्स 2 1 मायनस 3 आणि नेक्स्ट असतील 1 1 1. x लिहितोय x y z आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट असतील 4 0 2. ठीक. आता याच्यामध्ये आपण हे 3 एलिमेंट 0 बनवणार आहेत. हे पण एलिमेंट 0 बनवू शकतो, परंतु हे एलिमेंट 0 बनवणं सोपं असेल कारण पहिला एलिमेंट 1 बनवू शकतो, त्याचा यूज करून हे दोन्ही एलिमेंट 0 बनवू शकतो आणि हा एलिमेंट 1 बनवून हा पण एलिमेंट्स आपण 0 बनवू शकतो. म्हणजे जनरली तुम्ही हे बनवलं तर चालतील 3 एलिमेंट 0 किंवा हे एलिमेंट्स 0 बनवले तरी चालतील. आता याच्यामध्ये बघा, हा 2 जर मला 0 बनवायचा असेल याचा यूज करून तर कसा बनवता येईल, R2 चेंज होईल. ठीक आहे. आणि R2 कसा चेंज होतो पहा, R2 चेंजेस टू R2 मायनस 2R1 कारण का या 1ची दुप्पट याच्यातून मायनस केली तरच हा 0 बनेल. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन असेल, हा एलिमेंट मला 0 बनवायचा आहे. हा एलिमेंट 0 कसा बनवता येईल, चेंज होईल R3 आणि याच्यामधून हा मायनस होईल फक्त म्हणजे R3 मायनस R1. हा पण 0 होतोय आणि हा पण 0 होतोय. ऑपरेशन्स अप्लाय करूयात. चेंज होत नाही, फर्स्ट रो ॲज इट इज असेल 1 मायनस 1 1. आता याच्यातून याची दुप्पट मायनस करायची आहे. 2 मायनस 2 हे किंमत आली 0. इथं फक्त व्यवस्थित पहा, याच्यातून याची दुप्पट मायनस करायचे. याची दुप्पट काय येते बघा, 1 मायनस 2 आणि एलिमेंट आहे मायनस 1 म्हणजे 1 प्लस 2 होईल. ही किंमत काय येते, 3 येते. कॅल्क्युलेशन्स फक्त व्यवस्थित करा. आता याच्यातून याची दुप्पट मायनस करायचे. -3 ऑलरेडी आहे आणि याची दुप्पट येते -2. -3 -2 काय असेल -5. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम ऑपरेशन्स इथं अप्लाय करूयात. याच्यामधून हा मायनस म्हणजे थर्ड रोमधून फर्स्ट रो मायनस होईल. 1 मायनस 1 ही किंमत आली 0. 1 मायनस मायनस 1 म्हणजे ही किंमत आली 1 प्लस 1 2 आणि त्याच्यानंतर येतं 1 मायनस 1 ही किंमत असेल 0. ठीक आहे. याच्यानंतर एक्स वाय झेड ॲज इट इज असतील. पुढं काय येतं बघा, फर्स्ट रो इथं पण ॲज इट इज. आता त्याच्यानंतर हेच ऑपरेशन्स इकडे पण अप्लाय करायचे. R2 मधून पहिल्याची दुप्पट मायनस करायचे. 0 मायनस 8 ही किंमत आली -8. त्याच्यानंतर R3 मधून R1 मायनस करायचं आहे. 2 मायनस 4 ही किंमत येते -2. ठीक आहे. आता याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा की हे 3 एलिमेंट तर आपण 0 बनवलेले नाहीत, बरोबर, कारण याच्यामध्ये 0 नाही बनवलेला. हा एलिमेंट जेव्हा 0 बनवू तेव्हा आपल्याला अप्पर ट्रँग्युलर भेटून जाईल. परंतु इथं जर आपण व्यवस्थित पाहिलं किंवा थोडं लॉजिक लावलं तर या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला, इथं एक्स वाय झेड 3 पहिल्या इक्वेशनमध्ये एलिमेंट्स असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स येतील वाय आणि झेड आणि या ठिकाणी फक्त एक व्हेरिएबल भेटून जाईल जो असेल वाय. म्हणजे आपण या शेवटच्या इक्वेशनवरून
2y इज इक्वल टू -2 लिहू शकतो. 2y इज इक्वल टू -2 लिहू शकतो आणि वायची किंमत काढू शकतो. ती किंमत या इक्वेशनमध्ये ठेवता येईल. त्याच्यावरून आपण झेडची किंमत काढू शकतो आणि त्याच्यानंतर आपण एक्स वाय झेड पहिल्या इक्वेशनवरून यक्षची किंमत काढू शकतो. म्हणजे इथं आणखीन आपण थोडं लॉजिक लावून सांगू शकतो की हा 2 एलिमेंट्स मला 0 बनवायची गरज पडणार नाही, कारण ऑलरेडी मला इथं 2 0 भेटलेले आहेत एका इक्वेशनमध्ये. म्हणजे 2 0 जर असतील तर एक किंमत मी इथं काढू शकतो. ती किंमत या इक्वेशनमध्ये ठेवून ती दुसरी किंमत काढू शकतो आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ठेवून राहिलेली एक व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच एक मुद्दा आणखीन लक्षात ठेवा, अप्पर बनवा लोअर बनवा, अप्पर ट्रायंग्युलर बनवा किंवा लोअर ट्रायंग्युलर बनवा किंवा डायगोनल बनवा. किंवा आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, एका रोमध्ये जर 2 झिरो तयार होत असतील आणि राहिलेल्या एका रोमध्ये किंवा राहिलेल्या 2 रोपैकी एका रोमध्ये 1 झिरो जर बनत असेल तरीही आपण डायरेक्टली मॅट्रिक्स इक्वेशनवरून लिनियर इक्वेशन्स लिहू शकतो. देअरफॉर वी गेट लिनियर इक्वेशन्स x - y + z इज इक्वल टू 4. नेक्स्ट आहे 0x + 3y - 5z इज इक्वल टू -8. आणि लास्ट आहे 0x + 2y + 0 इज इक्वल टू -2. हे असेल इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर सेकंड, आता याच्यावरून आपण किंमत काढू शकतो. y = -2/2 ही किंमत येते -1. पुट इन इक्वेशन नंबर 2. आता ही किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवूयात. 2 मध्ये काय येते बघा, 3 × y आहे -1. त्याच्यानंतर येतं -5z ॲज इट इज असेल, 5z ॲज इट इज इक्वल टू -8. मला इथं झेडची किंमत काढायची. हा -5z तिकडे शिफ्ट करतो आणि -8 लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतोय. ही किंमत आली -3. -8 इकडे शिफ्ट केल्यानंतर +8 होईल आणि इज इक्वल टू 5z तयार होईल. आता 8 - 3 ही किंमत येते 5 इज इक्वल टू 5z. याचा मिनिंग काय होईल, z इक्वल्स टू काय भेटेल 1. z इक्वल टू 1 आहे, y इक्वल टू -1 आहे आणि या दोन्ही किमती इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून देऊ. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, जेव्हा आपण x y आणि z इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूयात तेव्हा इक्वेशन 1 कसं असेल पहा, x ॲज इट इज मायनस वायची किंमत आहे -1, इथं लिहितो -1, त्याच्यानंतर +z ची किंमत 1 येते इज इक्वल टू आहे व्हॅल्यू 4. x -+1 आणि हा 1 डायरेक्ट लिहितोय मी इथं 2 इज इक्वल टू 4. x इक्वल्स टू 4 - 2 इम्प्लाइज दॅट x इक्वल्स टू 2. देअरफॉर सोल्युशन इज, म्हणजे दिलेल्या लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स असतील x इज इक्वल टू 2, नंतर आहे y इज इक्वल टू -1, नंतर आहे z इज इक्वल टू 1. ठीक आहे, x इक्वल्स टू 2, y इक्वल्स टू -1, z इक्वल्स टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन्स. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नसावा मित्रांनो. जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.